मूर्ती लहान कीर्ती महान. कीर्ती महान करणारा माणूस एक. हे बघा इथं आहे. कडक कडक जाम भारी. अजून वरती लावायचं आहे. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे तर कालचा ब्लॉग बघला असतो तुम्ही. आणि काल आपला म्हणजे डेकोरेशन काय कम्प्लीट नव्हतं झाला, तर आज आम्ही ऍक्च्युली गेलोच नाही. सकाळपासून जाम बिझी होतो. आमचं घरचं काम चालू आहे, कावकाव होता आणि घर काम चालू होता, तर जावालाच भेटला नाही. तर आता चालून कम्प्लीट झालंय काम बहुतेक. तर जाऊया आपण मस्तपैकी. आणि कुठं आजचा दिवस कसं जातंय बघूया. तर तुम्ही कंटिन्यू राहा. लवकर जाऊन नितेश तेजूला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जाऊया. चावी कुठे आहे गाडीची? स्कूटी ना जवळ स्कूटीची चावी इथं आहे. काची इथे स्कूटी घेऊन जाऊ. चला स्कूटी घेऊन चला जाऊया. केसाव कापायला जाऊ. केस आवरी वारली ना, लय बेकार. तर अशी दिमाग आवडत आहे. असे डोकं वाली ना जाम दिमाग आवडत आहे. तर मग आता निघूया, बाईकवर जाऊया. आता आमचा एक कस्टमर आला आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल आमचा एक छोटासा बिझनेस आहे. तो जेएमपीडीने आला आहे, त्याला क्रीम द्यावायचं आहे. आणि आज पोचलो जेएमपीडी. हे बघा लोकेशन जेएनपीटी सेक्टर 3 शालेवरची देवी. इथं जाम भारी गरबा खेळला जातो. देवी एक नंबर आहे. शालेवरची देवी इथं म्हणजे सेक्टर 3ची देवी आहे. तर इथं पण जाम जल्लोष असतं, एक नंबर जाम भारी. इथं आम्ही पहिले इथंच मजा करायचो, इथंच डान्स करायचो. तर आता चाललो आपल्या देवीची द्या. एक सेक्टर 3ला असताना एक शॉपिंग सेंटरला असतं, पण शॉपिंग सेंटरपेक्षा जास्त आम्ही इथं सेक्टर 3लाच जाम मजा करतो. जाम मजा. जो येईल तो आपला आहे ना, म्हणून. तर जाऊया. आता पोहोचलोय मल्हार सोसायटी जेएमपीटीच्या समोर. तर जाऊया. डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. भारी असं डेकोरेशन झाला असं. बाबा 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 कडक. बाहेर पासून हा दसरे किती आणले देवाले ते मेहमान हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे बघा चालूच आहे. अजून काम चालू आहे. तुम्ही आता येताव का? तुम्ही काय बोललो काल आम्हाला? काम झालं वया काल मस्त झाला. कडक कडक एक नंबर. फुला कपले असतील ना आता. झाला एक नंबर. आता डायरेक्ट देवी ठेवल्यावर तुम्हाला दाखवतोय. हे बघा कल्पेश कल्पक झाला खरं. कल्पक मला असा बनवून दे ना एखादा मस्त. पैसे घेतो रास पण एकदम असं युनिक वाला बनवून दे. कल्पक आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट हे बघा. असं तुम्हाला गणपती देवी वगैरे सजवायची असेल ना, तर कल्पकला कॉन्टॅक्ट करा. असं सिंगल. ओके. तू घातलं हे बघ त्याने बघा घातलंय बघ. काहीतरी युनिक बनवून दे. बघा कल्पक कसा आर्टिस्ट आहे. तुम्हाला पण असा देव्यांना सजवायचं असेल किंवा काही करायचं असेल, मंगळसूत्र वगैरे सगळं करत असेल ना कल्पक? ज्वेलरीचं आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कल्पकला. स्पेशल कोली ज्वेलरी. एकदम वेगवेगळं युनिक. हे बघा कडक देवीला बघा कसं सजवतात. अजून साडी नाही दाखवली तुम्हाला. साडी दाखवू साडी दाखवू कडक एक नंबर. मूर्ती लहान कीर्ती महान. कीर्ती महान करणारा माणूस एक. हे बघा इथं आहे. कडक जाम भारी. अजून वरती लावायचं आहे. पूर्ण झाला ना सजवून देवीला, तर तुम्हाला दाखवतो नंतर. सध्या बिझी आहेत, सगळं काम चालू आहे बघा.
आता आम्ही चाललो हेअर कटिंग करायला, कारण की 9 दिवस हेअर कट करू शकत नाही, परत टाइम पण नाही भेटणार. तर आज मस्त आहे की लवकर जाऊन हेअर कट करूया. आलो ऍक्च्युली चालू ना मी उलव्याला चाललो. चला मग सगळ्यांनाच हेअर कट करायचं आहे. मला एकट्याला नितीनला नाही आला, चोंग्याला चला आता जाऊया. हिरो 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 डायरेक्ट हिरो. व्हिडिओ कॉल कर. केसा म्हणजे लय डोक्याचे खाली येतात आणि तर मग कट नसते की रे इरिटेट करतात. इरिगेट म्हणजे बकोर वाटतावर बकोर नाही बकोरूस दिव्यांशू पहिला माझ्या जुनं लोक टाकू मम्मी चालू याच्यान फिलिंग असतं का रे दिव्यांशू. बकोर झालो कसा बोलायचा आज बापूस बकरा हरकत दिसत बकरा हरकत. तू कॅसा करणारस का तरी दोन्ही चला चला चिकना होऊया आज. गाडी का करतो उद्या लागेल ना मला विजिटला. ओके मस्त पैकी चिकना होऊया आज. मला वाटतं 3 नाही कम से कम 6 महिने झालं केस नव्हतं कट केलं. तुम्ही बोलशो पैसे नाही घ्यायचे घर असं काही नाही. दिव्यांशू बोलायला म्हणा का केसांना केस कापायला पैसे देते म्हणून अगोदरच बोललेला. मी विचार केला जाऊ दे कशाला दिव्यांशू कशी माझ्या घरी पैसे देऊन दवा केसा कापेन कडक मध्ये. चला आता उलव्याला जाऊया. कडक मध्ये अरे कनेक्टेड दाखवते. कनेक्ट झालाय का. आता पोहोचलोय मी उलव्याला. पाठीमागं सलून आहे लुक्स आपल्या मित्राचं सलून आहे. तर मस्तपैकी केस विसा कापतो मस्त भारी भारी. जाऊया. आपल्या गावात पण गरबा आहे आणि बघा मस्तपैकी लाइटिंग वगैरे बघा. गरबा इथं खेळणार आहात आणि देऊळ पण मस्त सजवलाय लाइटिंग बिटिंग. तर जाऊया घरी. जेवायचा टाइम झालाय ना आपला. चलो खाना खाते. तर जाऊया जेवायला मस्तपैकी. चिकन बनवायचं आहे. हा तो आहे तो फ्रायच करायचा फक्त. फ्रायच आणि सुरमई पण एक इथं फ्राय करू. एक याच्यावर सुरमई फ्राय आणि चिकन फ्राय मस्तपैकी झटपट जाऊया. संपून टाकू फेकून टाकू. हा कारण की आम्हाला लास्ट दिवस आहे मच्छीचा. आम्हाला आहे ना 9 दिवस उपास असतं. डायरेक्ट दसऱ्याला रविवार असेल तर मग ठीक, नाही तर मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा. 9 दिवस व्हेज. 12 दिवस आहे बाबा. कसं जातील 12 दिवस समजणार पण नाही. आपला काही जागरण असेल. चला आजचा दिवस आहे आपला नॉनव्हेज खावायचा. जाऊया खाऊया मस्त की सुरमई फ्राय चिकन फ्राय. अयो पत्रवलीवाला भैया आहे त्याला पत्रवली यावी हाणल्या नसेल. पत्रवली मला माहिती आहे. विचार मस्तपैकी जेवण बनवला बायकोनी. आता जेवूया आपण. तेजू रोज जेवण बनवते मस्त. मला बेकार वाटतं ना तेजू जेवण बनवतं आणि मी जेवतं. काहीच हेल्प करत नाही मी तिला. आयता खातं मी. भाकऱ्या पण बनवल्या. भाकऱ्या समज नाही येत रे म्हणा. चिकन वगैरे येतं पण बनवच नाही मी, कारण की तेजूच्या हाताचा 1 नंबर लागतं. सुरमई फ्राय बघा किती मोठी बनवली. आबा आबा 1 नंबर. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि देवीचा लुक तुम्हाला उद्या दाखवेन मी. उद्या भेटूया आपण. तर तिथपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यानंतर तेजू या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया उद्या. बाय बाय टाटा.